सभेला उशीर जरी झाला असला तरी मात्र उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय पक्का झाला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर विधानसभा राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेच्या मैदानात अखेर पोहोचले। महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित कोणत्याही पक्षात जरी असले तरी सुद्धा ते आमदार खासदार होतात, त्यामुळे राजेंद्र गावित यांच्यामध्ये राजयोग आहे। सर्वांना सोबत घेण्याची मानसिकता, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे उमेदवार राजेंद्र गावित यांना सर्वच राजकीय पक्ष पसंतीचे उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे राजेंद्र गावित हे पालघर जिल्ह्यासाठी आयडल असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर येथील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित प्रचार सभेत कौतुक करत सभेला सुरुवात केली। तब्बल 3 तास उशिराने मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टर पालघरला पोहोचले, मात्र शिवसैनिकांचा जोश कायम होता। आपल्या लाडक्या भावाची वाट बघत बसलेल्या लाडक्या बहिणी मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची वाट बघत होत्या। मात्र उशीर होत गेला त्यावेळेस कार्यकर्त्यांची चळवळ सुरू झाली। मात्र पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे थेट स्टेज सोडून महिला नागरिकांच्या मंडपात जाऊन बसले। कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत थोडी कळस सोसा, मुख्यमंत्री आता येतीलच असे सांगून सर्व सभा मंडप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा वाट पाहू लागली। त्यामुळे जिल्हा प्रमुख कसा आदर्श असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे जिल्हा प्रमुख कुंदन संखे। सरकारचा टांगा पलटी करू घोडे फरार झाले सांगत सभेमध्ये एकच हास्य विनोद करत एकनाथ शिंदे यांनी सभेला बोलते केले, तर नाराज असलेले आमदार श्रीनिवास वनगा यांना जवळ घेत वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगत श्रीनिवास वनगा व राजेंद्र गावित यांचे हात उंच करून नाराज झालेले श्रीनिवास वनगा यांचे योग्य पुनर्वसन होणार आहे हे आता जाहीर केले। तर भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत थेट व्यासपीठावर येऊन शिवसेना भाजप मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवाराला 100% मतदान करून निवडून आणणार असे सांगितले। महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आनंद ठाकूर, आरपीआयचे सुरेश जाधव, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, शिवसेना उपनेते जगदीश धोडी, महिला संघटक वैदेही वाढाड, वैभव संघे, ज्योती मेहर, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, नगरसेवक रवींद्र म्हात्रे, प्रवक्ते केदार काळे, नगराध्यक्ष उज्ज्वला काळे, भाजपचे पंकज कोरे, प्रशांत पाटील, समीर पाटील, अशोक अंबुरे, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार, लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसत होती। यावेळी पालघरमधील उरलेले सुरलेले नगरसेवक, माहीम ग्रामपंचायतमधील ग्रामपंचायत सदस्य पक्षामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत शिवसेना शिंदे गटाची मात्र पालघरमध्ये ताकद वाढली आहे। तर कुणबी सेना विश्वनाथ पाटील यांनी राजेंद्र गावित यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे उमेदवार राजेंद्र गावित यांनी प्रचारामध्ये आघाडी घेत राजेंद्र गावित यांचा विजय मात्र पक्का दिसतोय। यावेळी राजेंद्र गावित यांनी मुंबई ते डहाणूपर्यंत सागरी मार्ग त्याला जोडणारा ब्रिज मंजूर करून आमदार, मंत्री, खासदार असा प्रवास केला असताना कामाची उत्तम जाण व प्रशासनाचा दांडगा अनुभव राजेंद्र गावित जिल्ह्याला सुपरिचित असून येत्या 20 तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबून राजेंद्र गावित यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण पाठवाल अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत मनोजच्या प्रचार सभेसाठी जातो असे सांगितले। काही काळासाठी पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहाव्यास मिळाली। या निवडणुकीमध्ये ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। एक आमदार महत्त्वाचा आहे। महायुती सक्षमपणे एकजुटीने या ठिकाणी राजेंद्र गावित यांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे। राजेंद्र गावितला मानला पाहिजे। राजेंद्र गावित कुठेही असू दे, कुठल्याही पक्षात असू दे, आमदार खासदार होतोच, ही खासियत आहे, बरोबर ना? आलबेल है आलबेल, कहीं पर भी जाओ लोकांचं प्रेम आहे। आणि या निवडणुकीत देखील प्रचंड मताधिक्याने तुम्ही त्यांना विजयी करा ही विनंती मी तुम्हाला करायला आलोय। 20 तारखेला मतदान आहे। माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, बघा हे सावत्र दुष्ट भाऊ तुमच्याकडे आले की त्यांना फक्त विचारा, तुम्ही आमच्या योजनेमध्ये खोडा का घातला? तुम्ही आमची योजना बदनाम का केली? तुम्ही आमच्या योजनेच्या विरोधात कोर्टात का गेला? एवढं विचारणार? एवढं विचारा। आणि फटाके तर मला एक हात वरून करून सांगा, या ठिकाणी तुम्हाला पुन्हा महायुती सरकार पाहिजे? योजना पाहिजे? लाडकी बहीण योजना पाहिजे? लाडक्या भावांची योजना पाहिजे? मुलींचं शिक्षण पाहिजे? मुलींचं सांगतो तुम्हाला, हो, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे कॉमन मॅन। आणि म्हणून
मला या कॉमन मॅनला सुपरमॅन झालेला बघायचं आहे, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे. आणि मला सांगा, राजेंद्र गावित विजयी झाले म्हणजे तुमचा हा लाडका भाऊ विजयी झाला, महायुती विजयी झाली, लाडकी बहीण विजयी झाली, लाडका भाऊ विजयी झाला, लाडका ज्येष्ठ विजयी झाला, लाडका शेतकरी विजयी झाला. मग तुम्हाला हे विजयी करायचं आहे ना. मग 20 तारखेला तुम्ही सगळ्यांनी मिळून एवढ्या लोकांनी जर 2-2, 4-4 मतं गोळा केली तर समोरच्याचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा आणि 23 तारखेला फटाके आणून ठेवा. एकनाथ शिंदे फटाके फोडायला आल्याशिवाय राहणार नाही, गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निपक्षपातीपणे या ठिकाणी मी काम करण्याचा मी प्रयत्न करेन. शेवटी माझी कर्म सॉरी जन्मभूमी कुठली असली तरी माझी कर्मभूमी ही पालघर जिल्हा आहे. आणि म्हणून पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे करता येईल ते या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही करेन, उद्याही करेन आणि परवाही करेन. फक्त माझी आपल्याला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण कोणालाही कमी लेखू नका. समोरच्याला कधीही कमी लेखायचं नसतं. आपण कमजोर आहोत अशा पद्धतीने जर मनात ठेवून जर काम केलं तर मला वाटतं आपला विजय हा निश्चित 100% त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून सगळ्यांनी तन मन धन या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी ही आपल्याला पालघरची विधानसभेची जी निवडणूक आहे ही निवडणूक या ठिकाणी आपल्याला लढायची आहे. आणि म्हणून माझं आपला या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी या राजेंद्र गावित या नावाच्या पुढे धनुष्यबाण हे चिन्ह राहणार आहे. आणि हा धनुष्यबाण या ठिकाणी एकलव्याचा धनुष्यबाण आहे.